अण्णा आले ना की लगेच प्रपोज मारतो बघ. हे बघ अण्णा. काय? नाही फोनवर बोलतोय. हे बघ आणणार, सगळं आणणार. खरंच अण्णा आले, फोन ठेवतो. हो, रत्नागिरीत जाऊचा मापा घे बघू लवकर. शिवाजी. कोण शिवाजी? तुम्ही. मी नेहमी मोठ्यांका मान देते. काहीही न करता अमृता मास्तरकडे खेचली जाते हे बघून सुभ्याचा ना डोका गेला. अण्णा गुरुवाला इम्प्रेस करायच्या तो शकली लढवायला लागला, पण त्यात त्याची स्थिती आ बैल मुझे मार अशीच झाली. हे बघ, तुझी पोपट म्हणजे ऐकून ना मला असं वाटतं की हिरवा रंग तुझ्या भाग्याचा आहे. हो, असं नाही. तू हिरव्या रंगाचे कपडे घालतो. हो, आणि एक घंटी बांध गळ्यात. ती का? अरे म्हणजे त्या घंटीचा आवाज तुझ्या आवाजात देवाच्या पर्यंत घेऊन जाणार. आणि तुझ्या एकीकडे आपले इम्प्रेशन पडत नाहीये आणि दुसरीकडे मास्तर गुरुवांच्या घरात सेटल होतोय हे बघून सुभ्यातला भूमिपुत्र इन्सिक्युअर झाला आणि आपल्या कोकणी बाण्याला जागत त्याने मास्तराच्या पायात पाय घातला. सांगायची असा, अण्णा गुरुवांच्या पोरीक तुम्ही बघू केलंय असं माका त्या दिवशी वाटला. काय सांगतोस? हा, तसा माका वाटला. पण काय, गुरुवांची पोरगी आहे ना ती आम्हा रिक्षावाल्यांचा आहे डाव. हा, ही जी तुझी बहीण आहे अंकिता, तिच्याबद्दल मला तुला सांगायलाच हवं. ती ना एक ना धड भाराभार चिंध्या आहे. म्हणजे मी नाही त्यातली कडी लावा आतली आहे. काय? काय किती गाव जेवण आहे असं खानावळवाला नाही, तो रिक्षावाला सुभानराव मला म्हणाला. तो म्हणला की हात दाखवा, बस थांबवाय. तो म्हणला आमच्या रिक्षावाल्यांचा सत्यनारायणाचा महाप्रसाद आहे. शी, तो म्हणाला देवळातली घंटा आहे ती, कुणी यावी टन टन टन. मास्तरने अमृताला अंकिता विषयीची सत्यनारायणाची कथा सांगितली खरी, पण परिणाम काय झाला? सुभ्याची वेगळ्या पद्धतीने पूजा घातली गेली. अण्णांनी तुला त्याच्या गळ्यात मारू नये म्हणून मी काहीतरी सांगितलंय. अगं उगाच काहीतरी सांगितलंय तिखट मसाला लावून. म्हटलं ऐकून साईडने कट मारेल तर नाही, तुझ्याकडे येऊन बोलला. येडपटे एक नंबरचा. इसमें से मेरा जागवाला कौन सा है? चंद्रमुखी. कोण आहे? ही तर ज्वालामुखी. इथे काय करतोस तू? हे अंकिता. हळू उठ. उठ 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 ना. ही वही उठली वही. पड खाली. घंटीचा आवाज कुठून येतोय? मी स्वप्नात आहे की देवळात? शंकराने नंदीसोबत निरोप तर नाही ना पाठवला? शंभो 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 शंभो. बहिणी, तो नंदी आला असेल तर जाईल गोठ्यात. इथे कुठेतरी उंदीर आसपास खडबड करत असेल. झोप ना तू. झोप झोप झोप. शंभो शंभो. ऐक यायला उंदीर खुडबुड. चल बाहेर चल. चल. आणि आता पुन्हा चुकलास ना सुभ्या तर दुसराही काल फोडी ना. अरे याला काय? ए हळू बोल, दात पाडीन नाही तर. काय काय म्हणून लक्ष ठेवायचा? वेणी, भाषा, कपडे, चला किती लफडे. तो बघ तो बघ. हा मास्तुर्या. हा आंबेजोगाई का भोगाईवरनं आलेला मास्तर. यांका तुम्ही अण्णा गुरावच्या घरात घुसूक देतास आणि मी भूमिपुत्र असून असा चोरून खिडकीतनं येतय. अण्णा वे अण्णा. ए गपे. मी आता जय महाराष्ट्र म्हणून इथेच राहीन मी इथेच राहीन काय? भूमिपुत्र म्हणे. यायला दारू पिऊन भूमीवर कधी पडणार हा पुत्र सांगता येत नाही. आणि म्हणे जय महाराष्ट्र. आणि मी का दारू प्यायची नाही? तुम्ही मला विहिरीत सोडून आले. तुम्हाला काय माझा रिस्पेक्ट एक्सेक्ट आहे का नाही? गब्बस, गडबड करू नकोस.
आणि दारू पिऊन जय महाराष्ट्र म्हणायचं नाही, कळलं ना? का नाही बोलायचं? बोलणार जय महाराष्ट्र. कोण अडवतंय? बोलणार. अरे दारू पिऊन तू हलत असतो आणि तुला वाटतं आपण महाराष्ट्र हलवतोय. हे बघ सुभ्या, मी तुला आधीच सांगते, यापुढे तू रात्री न येता दिवसा यायचंस आणि दारात न यायचं, खिडकीतनं नाही, तरच मी तुझ्याशी लग्न करीन. ठीक आहे ठीक आहे. आता मी जातय. हा, हिच्यासाठी जातय, पण लक्षात ठेवा, पण एके दिवशी रिक्षा घेऊन या वाड्यात मीच येत आहे. हा, मीच येत आहे. चल. गुड नाईट. सुभ्या, गुड नाईट. बरं झालं गेलं कोंबडा अरवायच्या आत. आता हे बघ, या 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 सुभाषजी शिवलकर साहेब, आपले स्वागत आहे. रिक्षा कोणी मागवली होती? नाही नाही, मागवली नव्हती. मास्तरांकडे काम होतं म्हणून लिहिलंय. बर. आता आलायस तर बस जेवायला, मग बोल. काय स्पेशल काय आज? ए अं? मुकाटाने मिळत ना आता गिळ. हा, गपचूप चल बस तिकडे, नाही तर काढीन पेशल काना खाली. चल घे. ताट घ्या. द्या. हे आवरटपणा नको. नाही नाही नाही. हा आजी सांगा. अंगठी, अंगठेवाडी. अच्छा, अंगणेवाडी नाही. अरे देवा, मग? हा, कानपूर. कपाळमोक्ष. हात कणंगले. हात खांबा. थांबा. हा पदर. पदरावरती नाही काय? आनंदी. हा, रत्नच आहे. बरोबर बरोबर. रत्न डोंगर. रत्न भात. रत्नागिरी. काय? अण्णा, तुमचा जन्म रत्नागिरीत झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स अण्णा. अहो कसलं काय, तिचं वय झालंय, तिला काय कळतंय? हा, अण्णा, अहो तुमचा जन्म झाला तेव्हा तुमचं वय लहान होतं, त्यांना जास्त बरोबर कळणार ना. अहो काहीतरीच. रत्नागिरीत कसा काय जन्म असेल माझा? आता झाला अण्णा जन्म, त्यात काय? घ्या मोदक घ्या, जेवा सगळे. मास्तर, पत्रिकेमध्ये जन्मस्थळाला महत्व असतं, माहित आहे तुम्हाला? अहो वानरवाडीत माझा जन्म झाला, ते धरून मी पत्रिका बनवली, ती गेली ना वाया. ठीक आहे ना, आता तुमचा जन्म रत्नागिरीला झाला असं गृहीत धरून आपण नवीन पत्रिका बनवू. अलीकडे कॉम्प्युटरवर तात्काळ पत्रिका मिळते अण्णा, घ्या मोदक घ्या तुम्ही. अरे काय पोरखेळ वाटला तुम्हाला? हा, जन्मस्थळ बदलून नवीन पत्रिका बनवू? दिव्याखाली अंधार. आणखीन काय? आता काय रत्नागिरीची पत्रिका बनवायची? मूर्खांचा बाजार नुसता. शांत बसा, शांत बसा. झालं समाधान? नाही, थोडा भात द्या. अं? चना.